नमस्कार. आजच्या भागाला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं ना तर खूप ट्विस्ट आणि टर्न्स आहेत त्या एपिसोडमध्ये. म्हणजे श्रीकलाने जो ढोंग केलाय ना, तिने पहिले शकुंतला काकी, नारायणी ताई, त्यानंतर तिने अजून एका व्यक्तीवरतीही वार केलाय आणि याच्यामुळे ऑलमोस्ट सगळे घरचे इंदूच्या विरुद्ध होणार आहेत. बघूया ते तिने कसं कसं केलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत, इकडे व्यंकू महाराज मंदिरामध्ये गेलेले असतात तेव्हा ते विठुरायांच्या समोर उभे राहतात आणि म्हणायला लागतात, विठुराया, मी या गावामध्ये सगळ्यांना संस्कार शिकवण्याचा प्रयत्न केला की चोरीमारी करणं चुकीचं असतं, पण आज गावकऱ्यांमधून कोणीतरी चोरी केली आहे आणि पोलीसवाले तर असे म्हणत होते की घरचा चोर आहे, म्हणजे मी घरच्यांनाच काही शिकवू शकलो नाही. मला खरंच खूप वाईट वाटत आहे. हा दिग्रजकरांचा घराणा आहे, याच्यामध्ये पैशाला, प्रॉपर्टीला कधीच महत्त्व दिलेलं नाही. नेहमी तुझी सेवा, उपासना याला महत्त्व दिलेलं आहे, पण तरीसुद्धा आमच्या घरामध्ये चोरी झाली आणि त्याच्यामध्ये नारायणीचे शकुंतलाचा स्त्रीधन गेला आहे. हे खरंच खूप वाईट झालं आहे. आता तूच आहेस पाठीराखा, तूच बघ आता यावरती काय मार्ग काढायचा आहे, कारण की मला तर काही समजत नाही की घरचाच कोणीतरी चोर आहे, म्हणजे घरातल्या घरात एवढी मोठी चोरी कोण कसं काय करू शकतंय, मला खरंच समजत नाही. मीच कुठेतरी दुबळा पडलो आहे, म्हणून तर माझ्या घरामध्ये एवढी मोठी गोष्ट झाली आणि मला त्याचा अंदाज सुद्धा लागणार नाही. व्यंकू महाराज थोड्या काळजीमध्येच असतात, तर दुसरीकडे श्रीकला विचार करत असते, मी इंदूला कसं अडकवू. तेवढ्यात तिथे नारायणी ताई येतात. त्यांना बघताच ती लगेच रडायला लागते. तेव्हा त्या म्हणतात, काय झालं, तू एवढी का रडत आहे, सगळं ठीक तर आहे ना, गोपाळ तुला काही बोलला का? तेव्हा ती म्हणते, नाही ते काहीच बोलले नाही. तेव्हा ती विचारते, काय झालंय मग, तू एवढी का रडते, सांग ना बाळा काय झालं. तेवढ्यात ती शकुंतला काकींना जोरजोरात आवाज देते आणि म्हणायला लागते, काकी इकडे ये, बघ इकडे काय झालं आहे. शकुंतला काकी तिथे येतात आणि म्हणतात, बोल ना बाळा काय झालं, तू अशी रडत का आहेस. तेव्हा ती म्हणते, ते बोलल्या ना तेच बरोबर वाटत आहे, मीच कुठेतरी चुकीचे आहे. तेव्हा शकुंतला काकी म्हणतात, कोण काय बोललं सांग की मला, कोणी तुला ओरडलं का, कोण काय बोललं का. तेव्हा ती म्हणते, इंद्रायणी ताई मला बोलून गेल्या की मी या घरामध्ये आली आणि अपशगुन झाला आहे. तेव्हा इंदूचं हे सगळं बोलणं ऐकून शकुंतला काकी अक्षरशः चिडून गेलेले असतात की इंदू एवढा मोठा आरोप तिला कसा काय करू शकते. दुसरीकडे इंदू सगळं काही इकडे इम्रानला सांगत असते. तेव्हा तो म्हणतो, तुला खरंच वाटते की श्रीकलाने तुला चॅलेंज दिला आहे. तेव्हा ती म्हणते, तुला काय वाटते मी खोटं नाटं सांगते का. ती मला स्वतःहून बोलली की तिनेच घरामध्ये चोरी केली आहे आणि ती या घरामध्ये काहीतरी मकसद घेऊन आली आहे. तेव्हा मी काय खोटं बिटं बोलत नाही. तेव्हा तो म्हणतो, तुझा काही गैरसमज तर नाही ना, कारण की त्या असं कसं काय करू शकतात. तेव्हा ते म्हणते, म्हणजे तुझाही माझ्यावरती विश्वास नाही आहे ना, तुम्ही कोणीच माझ्यावरती विश्वास ठेवू नका, ती मला स्वतःहून हे सगळं बोलली आहे. तेवढ्यात तिथे शकुंतला काकी येतात आणि ते बघता त्या तिच्या अंगावरती चिडून जातात. काय ग इंदू, तू माझ्या सुनेला असं बोलू कशी शकते. तेव्हा इंदू विचारते, काय झालंय, तू अशी काकू माझ्यावरती का ओरडते. तेव्हा ती म्हणते, तू मला खरं सांग, तू श्रीकलाला एवढं सगळं बोलू कशी शकते, तू तिला अपशगुनी कशी काय बोलली. तेव्हा इंदू म्हणते, मी असं काहीच बोलली नाही काकी, तुमचा गैरसमज होत आहे. तेव्हा श्रीकला लगेच नाटकं करायला सुरुवात करते आणि म्हणते, जाऊ द्या, मला या घरामध्ये वाद नाही पाहिजे. असं समजा मीच खोटं बोलली, मीच काहीतरी चुकीचं ऐकलं आहे, मला या सगळ्यामध्ये वाद नाही पाहिजे. प्लीज इंदुताई, तुम्ही बरोबरच आहात, माझ्याकडूनच काहीतरी चूक झाली असेल. तेव्हा इंद्रायणी म्हणते, काकी मी कोणाला अपशगुनी बोलली नाही, उगाच माझ्यावरती वाटेल ते आरोप होता कामा नये. तेव्हा शकुंतला काकी म्हणतात, मग काय ती मुद्दाम रडते का. इंदू तिच्या बाबतीत असं का वागते, मला असं वाटलं होतं तुम्ही गुन्हा गोविंदाने राहणार, पण हे तर भलतंच काहीतरी चाललं आहे. तेवढ्यात श्रीकला म्हणायला लागते, माझीच चूक असेल, नको ना शकुंतलाई, पहिल्याच दिवशी माझ्यामुळे दिग्रजकरांच्या घरामध्ये एवढं मोठं भांडण होणं मला काही चांगलं वाटत नाही, सोडून द्या. तेवढ्यात नारायणी ताई म्हणतात, काय चाललंय इंदू, तू असं कसं काय वागू शकते. श्रीकला, जे काही असेल ना ते खरं सांग, कोणाला घाबरायची गरज नाही आहे. तेव्हा ती म्हणते, खरं म्हटलं तर त्या माझ्या रूममध्ये आल्या आणि मला म्हणाल्या की आपल्या घरामध्ये जी चोरी झाली आहे ना ती मीच केली आहे, असे त्यांनी माझ्यावरती आरोप सुद्धा केले. हे ऐकल्यानंतर शकुंतला काकी विचारतात, मला खरं सांग इंदू, हे सगळं तू तिला बोलली आहेस का, माझी शपथ घे. तेव्हा
इंदू अक्षरशः घाबरून गेलेली असते. तेव्हा ती म्हणते मी अशी शपथ घेऊ शकत नाही, तुम्हाला माहिती आहे ना मी खोट्या शपथ घेत नाही. तेव्हा ते म्हणतात मला तुझ्याकडून विश्वास नव्हता की तू असं बोलू शकते. खरंच इंदू आज तू माझा विश्वास तोडला आहे. तेव्हा इंदू म्हणते काकी तू ऐकून तर घे माझं. पण काकी काहीच न बोलता तिथून निघून जाते. हे सगळं झाल्यानंतर इंदू नारायणी ताईकडे बघायला लागते आणि म्हणते ताई तू तरी माझं ऐकून घे. पण नारायणी ताई सुद्धा रागारागात तिथून निघून जाते. तेवढ्या श्रीकला तिच्या जवळ येते आणि म्हणायला लागते तुला काय वाटलं ही साधी सुधी गेम आहे का, आता गेम ऑन झाली आहे. तेवढ्यात तिथे शकुंतला काकी येतात आणि तिला तिथून घेऊन जातात. इकडे श्रीकला तिला डोळा मारते आणि तिथून निघून जाते. थोड्या वेळानंतर इकडे इंदू पप्याला भेटायला गेलेली असते. तेव्हा पप्या म्हणतो तू जे बोलतेस ना याच्यावरती कोणाचाच विश्वास बसणार नाही. पण तू जे बोलते ते आम्हालाही खरं वाटत नाही, कारण की तू जेव्हा त्या वाडीमध्ये गेली होती ना तेव्हा मला माहिती होतं तिथे काय झालं आणि काय नाही. तेव्हा ती म्हणते म्हणजे तू आमच्यावरती वॉच ठेवून होता का. तेव्हा तो म्हणतो मेन माणसावरती नजर तर ठेवायलाच लागते, पण तुझ्या हाती काहीच लागलं नाही ना, म्हणून मला नाही वाटत तुला या सगळ्यामध्ये पडायला पाहिजे. तेव्हा इंदू म्हणते नाही ती काहीतरी इंटेन्शन घेऊन आली आहे आणि मी माझ्या घराला बर्बाद काही होऊ देणार नाही. तेव्हा तो म्हणतो याच्यावरती साध्या अधोक्षजचा तरी विश्वास बसणार आहे का. तेव्हा ती म्हणते मला माहिती आहे तुमचा कोणाचा माझ्यावरती विश्वास नाही आहे, पण मी काय बिंडोक आहे का, मी असंच कोणावरती काही विचार करेल का. काय पूर्वग्रह, मला एक सांग ना तिच्यानी माझी किती ओळख आहे जी मी तिच्याबद्दल पूर्वग्रह ठेवेल. तेव्हा तो म्हणतो जे काही असेल, पण ज्या प्रकारे श्रीकला वहिनी आहेत ना त्या प्रकारे ते काहीच न करता तुझ्या शाळेमध्ये शिकवायला आल्या होत्या, सगळ्यांचं चांगलं केलं आहे. शकुंतला काकींच्या बाबतीत की त्या किती चांगल्या आहेत, मग कोणी कसं काय तुझ्यावरती विश्वास ठेवेल. तेव्हा इंदू म्हणतो ते काही असो, पण मी सांगते ना ती मुलगी वाटते तशी नाही आहे, तिच्यामध्ये काहीतरी वाईट आहे जे मला सतवतंय. तेव्हा तो म्हणतो पण इंदू हे सगळं तुला वाटतंय, पण जोपर्यंत तुझ्याकडे कोणताही पुरावा नसेल ना तोपर्यंत तुझा नवरा सुद्धा तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही, हे तुला सुद्धा माहिती आहे. मग पुरावा घेऊन ये त्यानंतरच आपण बोलू. इंदूला थोडी काळजी वाटत असते. दुसरीकडे श्रीकला इकडे वाट बघत असते की कधी अधोक्षज येतो. हा तर त्याचा जेवणाचा टाइम आहे, अजून तो आला कसं नाही. जसं तिचं लक्ष जातं की अधोक्षजची गाडी बाहेर आली आहे, ती लगेच शकुंतला काकींच्या रूम मध्ये जाते आणि म्हणते आई मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा ते म्हणतात बोल ना काय झालं. तेवढ्यात अधोक्षज रूमच्या आतमध्ये आलेला असतो. इकडे ती म्हणायला लागते आज जे काही झालं ना ते मला असं वाटते तुम्ही गोपाळ आणि बाबांना नाही सांगायला पाहिजे, त्यामुळे इंद्रायणी ताईवरचा त्यांचा विश्वास कमी होईल आणि घरामध्ये मी आल्या आल्या वाद करते असं होईल. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना इंद्रायणी ताई आणि बाबांचं नातं कसं आहे, त्यांच्या नात्यामध्ये असा दुरावा आलेला मला काय आवडणार नाही. मग इंदुताई जे काही बोलले असतील ना ते आता तुम्ही कोणाला सांगू नका, कोणाला कळता कामा नये, हे आपल्यामधलं सिक्रेट आहे असंच करा आणि गोष्टी कोणासमोर येऊ नका. स्पेशली आदूदादाला तर बिलकुल कळता कामा नये की इंदुताई मला एवढं सगळं बोलले आहे. हे ऐकताच अधोक्षज तिच्या समोर येतो आणि म्हणायला लागतो काय झालं इंद्रायणी तुला काय बोलली आहे, जे काही असेल ते स्पष्टपणे सांग. मला घरामध्ये लपवाछपी केलेली बिलकुल आवडत नाही. ती असं दाखवत असते की मी कसं सांगू, म्हणजे मी कशी बुराई करू, पण मनामधून तर तिच्या लाडू फुटत असतात. तर दुसरीकडे गोपाळ इकडे डोकं धरून बसलेला असतो. तेव्हा इंदू त्याच्या जवळ येते आणि म्हणते काय झालं, सगळं ठीक तर आहे ना. तेव्हा तो म्हणतो अच्छा तुला माझी काळजी वाटते का, अरे 4 लोक असतील तेव्हा ही काळजी दाखव, एकट्यात अशी काळजी दाखवायची गरज नाही. तेव्हा ती म्हणते तुझं कुत्र्याचं शेपूट आहे ना ते वाकडच राहणार आहे. तेव्हा तो म्हणतो माझी बायको आहे ती मला सांभाळून घेऊ, तू माझी काळजी बेजी करू नको. इंदू रागारागात तिथून निघून जाते. पुढील भागात आपण बघणार आहोत श्रीकला इंदूच्या समोर उभी असते. तेव्हा इंदू विचारते हे सगळं काय आहे. तेव्हा ती म्हणते हे दिग्रजकरांचं घर आहे ना, व्यंकू महाराजांची इज्जत त्यांचा पैसा सगळा मला बर्बाद करायचा आहे आणि ही जी राख आहे ना याच्यामध्ये सगळं मिळून टाकायचं आहे. इंदू त्याच्यामधून एक लाकूड घेते आणि म्हणायला लागते मी दिग्रजकरांच्या घराची रक्षण करते आहे, तुझा डाव मी काय यशस्वी होऊ देणार नाही, तुझा प्रत्येक डाव उधळून लावेल, जाळून लावेल, हे माझं तुला चॅलेंज आहे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच इंदू श्रीकलाचे सगळे डाव उधळू शकेल का, पण तिच्या विरुद्ध तर पूर्ण घर झालं आहे. खरंच श्रीकला तिच्या बाबतीत एवढं वाईट का बरं वागते, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.